चला तर मंडळी, आषाढ महिना चालू आहे, त्याच्यासाठी गुळाची चकली बनवूयात. तर आज आपण गहू आणि गुळाची चकली बनवणार आहोत. त्याच्यासाठी 2 वाटी गहूचं पीठ घेतलेलं आहे आणि वजनी म्हणाल तर 200 ग्राम गहूचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यासाठी 80 ग्राम किंवा 1 वाटीला थोडासा कमी गूळ आणि अर्धी वाटी पाणी गरम ठेवलेलं आहे. गहूच्या पिठामध्ये 2 चमचे तीळ, 1 चमचा खसखस, अर्धा चमचा भाजलेली बडीशोप पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर आणि 2 चमचे कडकडीत तूप टाकून मिक्स करून घेतलं. गुळाचं गरम पाणी टाकलं. सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं, नंतर हाताने पीठ मळून घ्यायचं. गहूच्या पिठाप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आणि या पिठाची चकली बनवून घ्यायची. गुळाची चकली अजिबात चिटकत नाही, तुटत नाही, चिकटसुद्धा होत नाही. आरामात ही चकली उचलू शकता. फक्त खूप जाड चकली बनवायची नाही, पातळ चकली बनवून घ्यायची आहे. मध्यम गरम तेलामध्ये चकली तळून घ्यायची आहे. चकलीला कलर आला की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम फ्लेमवरती सर्व चकली तळून घ्यायची आहे. चकली तेलामधून बाहेर काढल्यानंतर त्यांना थोडासा गुळामुळे डार्क कलर येतो.